अंदाज लक्षात यायचा. खूप मोठं नाही, पण अर्ध्या तासाचा 20 मिनिटाचा 10 मिनिटाचा 5 मिनिटाचा असा पाऊस पडून जाणार आहे, म्हणून हा सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. सोशल मीडियामधून असं ऐकण्यात येतं की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पाऊस कमी पडणार आहे, पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस जोराचा पडणार आहे, धुमाकूळ घालणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. त्यानंतर एक अशी बातमी आली की टेम्परेचर वाढणे, उलट टेम्परेचर वाढल्यामुळे फायदा होणार आहे. जितकं टेम्परेचर वाढलं त्यावेळेस काय होतं, उष्णता वाढते. उष्णता वाढली की हवेचे कमी दाब तयार होतात. कमी दाब तयार झाले की वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येत असल्यामुळं राज्यातला पाऊस वाढणार आहे. पण सर्व शेतकऱ्याला आणखीन एक सांगतो, महाराष्ट्राला 2 समुद्र आहेत, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रामधून जरी काही भागामध्ये पाऊस नाही पडला तर तुम्हाला सांगतो 20 सप्टेंबर नंतर काय होतं की बंगालच्या खाडीमधून पाऊस येतो, त्या शेतकऱ्याची हरभऱ्याची ज्वारीची पेरणी करून टाकतो. आणि शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा काही काही भाग असे आहेत, काही काही जिल्हे असे आहेत की त्यांना बंगालच्या खाडीचा म्हणजे याचा पाऊस चांगला पडतो, परतीचा पाऊस जास्त पडतो. मग त्याच्यामध्ये जिल्हे सांगतो, नांदेड जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, त्याच्यानंतर इकडं जालना, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सांगोला तालुका, ह्या पट्ट्यामध्ये काय. त्याच्यानंतर मानखटाव म्हणजे एक सातारा जिल्ह्यामध्ये मानखटाव असा एक तालुका आहे, तिथं दरवर्षी पाऊस आता देखील कमी आहे. मग त्यांना पाऊस कधी पडतो तर त्यांना परतीचा पाऊसच येतो, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अहिल्यानगरमध्ये देखील ना परतीचाच पाऊस जास्त पडतो, म्हणून अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. बीड जिल्हा, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्ह्यात देखील परतीचाच पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्यांनी लक्षात घ्यायचा. सध्या आता माझा 15 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करण्यासाठी वेळ भेटणार आहे, पण 15 ऑगस्ट नंतर विदर्भामध्ये म्हणजे पूर्व विदर्भामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ तिकडल्या पट्ट्यामध्ये चांगला जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद. सातारा जिल्ह्यात त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे 17 तारखेपासून पाऊस वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. 17, 18, 19 खूप वाढणार आहे, त्याच्यानंतर 20 ते 25 आणखीन जास्तच पाऊस वाढणार आहे. म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, अकोले, संगमनेर त्या परिसरात देखील जास्त वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. शिर्डी, राहता, कोपरगाव, राहुरी त्या परिसरात देखील पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. इकडे वैजापूर, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, इकडे जळगाव, पाचोरा सगळीकडे म्हणजे ह्या जवळपासनं उद्या 17 पासून आणखी बऱ्याच भागामध्ये पाऊस वाढणार आहे. सगळीकडे पाऊस पडणार आहे, सगळ्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. कुठला काही पाऊस 5 ऑगस्ट पर्यंत कुठलाच पाऊस उघडणार नाही, काही नाही, त्याच्यामुळे चिंता करायची नाही. फक्त पाऊस काय होणार आहे, आज ह्या भागात पडणार, उद्या त्या भागात पडणार, पुन्हा परवा त्या, पण सगळीकडे पडणार आहे, सगळ्या पिकाला जीवदान ठरणारा पाऊस असणार आहे. 16 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान पाऊस एकदा सगळीकडे पडणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात पडणार, पण सगळ्यांना जीवदान ठरणारा पाऊस राहणार आहे. याच्यामध्ये कोणताच जिल्हा वंचित राहणार नाही. जे वंचित होणार असणारे जिल्हे तुम्हाला सांगू इच्छितो, लातूर जिल्हा, काही नांदेड जिल्हा ते धाराशिव, सोलापूर हे भागामध्ये पाऊस नव्हता, तिकडं देखील आता ह्यात बघा उद्या 17, 18, 19 तिकडं देखील पाऊस पडणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात एक पाऊस नव्हता, तिकडं देखील पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर जवळजवळ 16 जुलैपासून ते 5 ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे राज्यभर पाऊस पडणार आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे. फक्त दररोज एकदाच सगळीकडे जाणार नाही, फक्त तिकडे रिमझिम पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्याने लक्षात यायचा. राज्यात पश्चिम महाराष्ट्रात सरी राहतील, म्हणून हे देखील अंदाज लक्षात यायचा. कोकणपट्टी घाटमाथ्यावरला पाऊस तसा चालू राहील, म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण काही काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सांगतो की त्या शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घ्यायची. विजेच्या कडकडासह पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा. तिकडे मुसळधार, अतिमुसळधार त्या जिल्ह्यात काही ठिकाणी होणार आहे, म्हणून लक्षात यायचं. यवतमाळ जिल्ह्यात पुसद, वाशिम त्या पट्ट्यामध्ये हिंगोलीकडं तिकडे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. परभणी जिल्ह्यात देखील काय होणार आहे, काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. इकडे जालना जिल्ह्यात परतूर ह्या साईडनं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. जालना जिल्ह्यात भोकरदन, राजूर, सिल्लोड ह्या परिसरामध्ये, जाफराबाद त्या परिसरामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून वडी नाल्याला पाणी येणार आहे, म्हणून त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. जळगाव जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. धुळे जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा.
पण ह्या पट्ट्यामध्ये एक कमी दाबाचा पट्टा जात असल्यामुळं ह्या पट्ट्यात अतिमुसळधार, काही ठिकाणी मुसळधार, कुठं शेतातून पाणी निघणारा पाऊस पडणार आहे. म्हणून काय होणार आहे, इकडे परत सांगतो की बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, अहिल्यानगर तिकडे मात्र रिमझिम पाऊस राहणार आहे. म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. कोल्हापूर, सांगली, जत, इकडं पुणे तिकडं मात्र सरी चालू राहतील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. कर्नाटकमध्ये देखील पाऊस पडणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा. आणि सोलापूर जिल्ह्यासाठी खास करून आनंदाची बातमी, सोलापूर, धाराशिव, लातूर तुमच्याकडे मात्र 5 तारखेपर्यंत म्हणजे ह्या 3 जिल्ह्याला, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, नांदेड जिल्हा 5 तारखेपर्यंत चांगला पाऊस राहणार आहे. म्हणून तुमच्या पेरण्या व्यवस्थित होणार आहे. म्हणून तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आता हे आज 29 पासून देखील पाऊस पडणार आहे, पण तुमच्या इकडे 5 तारखेपर्यंत पावसाचा मुक्काम आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. पण मात्र इकडे जालना जिल्ह्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की तिकडे आमच्या नदीला पाणी नाही. तिकडे मात्र ते खडकपूर्णा जे धरण आहे त्या कॅचमेंट एरियात पाऊस पडणार आहे म्हणून त्या नदीला पाणी येणार आहे आणि त्या धरणात देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. विदर्भात देखील मेकर, बुलढाणा तिकडल्या शेगाव, खामगाव, चिखली, नांदुरा घाटाच्या खाली बुलढाणा जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार.